अ ह्युमन बिंग शुड बी अकाउंटेबल. अकाउंटेबल म्हणजे आपल्याला प्रश्न विचारणारं कोणतरी असावं, नाहीतर आपण ॲनिमल लाईफ जगतो. कारण की प्राण्यांना प्रश्न विचारू नाही शकत आणि प्राणी प्रश्नांची उत्तरं नाही देऊ शकत. मग ह्युमन लाईफ शुड बी कंट्रोल्ड लाईफ, शुड बी फोकस्ड लाईफ. आपण असं करू नाही शकत की विदाऊट इंजिन आपण चालत राहूया, असं नको करूया. आपण आपल्या लाईफला एक दिशा देऊया. क्वार्टर नंबर 2 चालू झालेली आहे 1 जुलैला, ज्यावेळी आपण हा डे घेतला होता CA डेच्या दिवशी. क्वार्टर नंबर 1 जी होती ती तुमची बिझनेस 1.0 आहे, किंवा आतापर्यंत जो तुम्ही बिझनेस करत आलाय त्याला बिझनेस 1.0 बोलतो आपण. एक हप्त्यामध्ये आपल्याला बिझनेस 2.0 लॉन्च करायचं आहे. तुमच्याकडे एकच हप्ता आहे. तुमच्या स्वतःने जेवढे जेवढे विचार करू शकता तेवढे सगळे करा. त्यानंतर एक हप्ता मी कोचिंग देणार आहे आणि ह्या पूर्ण पिरियडमध्ये आपण 3 वेळा 1-to-1 मध्ये भेटणार आहोत. हे सगळं मिक्स करून आपल्याला आपल्या बिझनेसचा 2.0 डिझाईन करायचा आहे. ह्या पूर्ण 11 दिवसाची किंवा ह्या जुलैच्या पूर्ण महिन्याच्या थीमचं नाव आम्ही होप ठेवलेलं आहे. होप, HOPE, होप. हॅव होप अँड फेथ. आणि स्वतःवरती नसेल तर आमच्या मेथडॉलॉजीवरती विश्वास ठेवा आणि टॉप लाईनवरती काम करायचं आपल्याला. बॅलन्स शीटमध्ये 50 नंबर असतात, सगळ्या नंबरवरती काम नाही करायचं. फक्त आणि फक्त सेल्स कसा वाढवू शकतो, डबल कसा होऊ शकतो त्याच्यावरती काम करायचं. आणि डबल करण्यासाठी जे करावं लागेल ते सगळं करूया आपण आणि बघूया कुठे कुठे आपण थांबतो. त्यासाठी दिनचर्या बुक आहे. ह्या पहिल्या बुकवरती दिस डायरी बिलॉंग्स टू. प्लीज आपण डायरी थोडी बघून घेऊया, कारण की हा ॲक्शन पार्ट आहे. दिस इज नॉट अ कोचिंग सेशन. आपल्याला ॲक्शन्स घ्यायचे आहेत. इथे तुमचं नाव लिहायचं आहे. ठीक आहे, तुमचं नाव लिहायचं आहे. आता नका लिहू, नंतर लिहायचं आहे. आता काहीच भरायचं नाही. मी तुम्हाला सांगतो, नंतर लिहिलं तरी चालेल, आता लिहिलं तरी चालेल, पण आता नका लिहू. आता पहिलं शिकून घ्या पहिलं काय करायचं. पेज नंबर 2 जर तुम्ही ओपन केला तिकडे विजन लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे? विजन. हा विजन ना तुम्हाला इथे बसून ड्रॉ करायचा. आम्ही एनर्जी क्रिएट करणार आहोत त्यावेळी हा विजन ड्रॉ करायचा आहे. आता तुम्हाला विजन रफ मध्ये कुठेतरी ड्रॉ करायचं, आजच करायचं आहे. घरी गेल्यानंतर, साफसफाई केल्यानंतर, तुम्ही जिथे बसता, तुमच्या ऑफिसचा जो सिटिंग प्लेस आहे तिथे तुम्हाला तुमच्या लाईफचा विजन ड्रॉ करायचा आहे. विजन कितीही मोठा असू शकतो, कितीही मोठा असतो, म्हणजे 1000 करोड, 10,000 करोड, 50,000, मला नाही माहिती तुमचा विजन किती मोठा आहे. टॉप लाईनचा विजन तुमचा असला पाहिजे. मग तो विजन इथे, किंवा तुम्हाला एखादी मोठी फॅक्टरी ड्रॉ घ्यायची असेल, काय जे तुम्हाला वाटतं, पण ड्रॉ करायचं, लिहायचं काहीही नाही. तर मला कार ड्रॉ नाही करता येत आहे, पण मला कार हवं आहे. बॉक्स ड्रॉ करा आणि तुमच्या मनाला सांगा ही माझी कार आहे. म्हणजे तुमचा ड्रॉइंग स्किल किती चांगलं आहे ते आपल्याला बघायचं नाही, तुमचं थिंकिंग स्किल किती चांगलं आहे ते बघायचं. त्यामुळे ड्रॉ युअर विजन. पण ह्या पेजवरती नका करू, इथे आम्ही करून घेणार आहोत तुमच्याकडून. ओके, पण विजन ड्रॉ करायचं आहे, म्हणजे तयारी करून या. पूर्ण हप्ता आहे तुमच्याकडे, 1 हप्त्याचं काम देते तुम्हाला मी. ह्या पूर्ण हप्त्यामध्ये तुम्हाला तुमचं विजन क्लिअर करायचं आहे. तुम्हाला वाटणारं विजन क्लिअर करायचं आहे. तुम्हाला वाटलं नाही त्याच्यामध्ये माझा हेल्प आहे, 1-to-1 बुक करा माझ्याबरोबर, बसा माझ्याबरोबर आणि माझ्या केबिनमध्ये विजन ड्रॉ करा. पण ह्या पेजवरती नाही करायचं आहे, रफमध्ये करायचं आहे. क्लिअर आहे? 2दा-3दा ड्रॉ करावं लागलं म्हणून कदाचित, कारण की इथे आपल्याला खाडाखोड कमी करायची. टर्न करा पेज, त्याच्यामध्ये 3 गोल लिहिलेले आहेत. एखादं मोठं विजन अचीव करायचं असेल किंवा एखाद्या मोठ्या जर्नीला जायचं असेल तर आपण हॉल्ट घेतो ना मध्ये मध्ये. मग त्यामुळे तसा तो हॉल्ट आहे. आपला लॉंग टर्म विजन जो आहे ना तो लॉंग टर्म मध्ये लिहायचा आहे की मला अल्टिमेटली तिकडे जायचं आहे. जसं अमोल सरांचं माझं क्लिअर आहे लॉंग टर्म विजन, 2030 मध्ये IPO आणायचं आपल्याला आणि 2030च्या नंतर आपल्याकडे पैशाचे प्रॉब्लेम नसले पाहिजे. बाकी सगळे बघू, पण 2030 पर्यंत मी पैशाचे प्रॉब्लेम झेलू शकतो, सहन करू शकतो. 2030 नंतर माझ्या आणि अमोल सरांची लाईफ क्लिअर आहे आमच्या दोघांचं की आम्हाला IPO आणायचं आहे आणि आम्हाला ते जे पैशामुळे जे होणारे चॅलेंजेस आहेत किंवा स्टॉपेज आहेत ते सगळे संपून टाकायचे. आणि एक IPO त्याच्यानंतर 100-200 करोड तो बँकमध्ये असेच पडलेले असतात. ठीक आहे, तर लॉंग टर्म म्हणजे अगदी असं एवढा पण लॉंग टर्म नको पुढच्या आयुष्यातला. लॉंग टर्म म्हणजे 4-5 वर्ष, 2030 दॅट इज लॉंग टर्म. शॉर्ट टर्म म्हणजे 3 महिने. शॉर्ट टर्म म्हणजे किती? गेम पूर्ण 90 डेजचा आहे. हा पूर्ण जो गेम आहे ना, जर तुम्हाला ह्या बुक मधून, दिस बुक कॅन चेंज युअर लाईफ. लाईफ ट्रान्सफॉर्मेशन बुक आहे.
त्यामुळे हिला लाईटली घेऊ नका की तुमची भगवद्गीता आहे, गीता आहे, हा तुमचा बायबल आहे, हेच तुमचं सगळं आहे. या बुकची रोज पूजा करा. ही बुक तुमच्याबरोबर दिवस रात्र असू दे, तिकडे जाल तिकडे ही बुक घेऊन जा. बिकॉज दिस बुक इज गोइंग टू चेंज युअर लाईफ. आय एम नॉट गोइंग टू चेंज लाईफ. दिस बुक इज गोइंग टू चेंज युअर लाईफ. बिकॉज हु इज द ऑथर ऑफ दिस बुक. पेज नंबर 1. यू आर द ऑथर ऑफ दिस बुक. जे तुम्ही ह्याच्यामध्ये लिहिणार आहात ते होणार आहे. त्यामुळे इथे लिहिताना खूप पॉझिटिव्हने खूप मोठं काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करा. लॉंग टर्म, मिड टर्म, शॉर्ट टर्म. लॉंग टर्म 5 वर्ष पकडा, शॉर्ट टर्म 90 डेज आहेत, सेकंड क्वार्टर, किंवा कोणाचा शॉर्ट टर्म 6 महिन्याचा असू शकतो. एखादं मोठं काम करायला कधी कधी 3 ते म्हणजे अनरिझनेबल नका राहू. 48 तासाचं काम आपण एका दिवसामध्ये नाही करू शकत. रिझनेबली पण नेगेटिव्ह पण नका राहू की आतापर्यंत नाही झालं, आतापर्यंत नाही झालं कारण की आतापर्यंत कृष्ण नव्हते, आता कृष्ण आहेत. कृष्ण आहेत, पांडव आहेत, सगळे आहेत, बरोबर आहे, एकटे नाही आहोत आपण. आता आपण खूप मोठी फॅमिली आहोत आणि हे वाढत जाणार, हा संसार वाढत जाणार. सो मिड टर्म मध्ये तुम्हाला काय अचीव्ह करायचं आहे, वर्ष 1.5 वर्षामध्ये ते लिहायचं आहे, 2 वर्षामध्ये. आणि शॉर्ट टर्म मध्ये 90 डेज मध्ये काय अचीव्ह करायचं ते क्लिअरली लिहायचं आहे. अगेन लिहिताना कन्फ्युजन असेल तर इथे नका लिहू, पहिलं मला विचारा, कन्सल्ट करा आणि नंतर लिहा. कारण की आपण शॉर्ट टर्म नेहमी ओव्हर एस्टिमेट करतो आणि लॉंग टर्म नेहमी अंडर एस्टिमेट करतो. ते पण शिक, तो सेशन आहे माझा. करेक्शन मी आणणार, माझं कामच करेक्शन आणायचं आहे ना. इथे गोल लिहायचे आपल्याला. सर गोल लिहिलेले आहेत पण ऍक्शन घ्यावे लागतील. फक्त गोल लिहून काहीच होत नाही, काहीच नाही झालं आतापर्यंत. आतापर्यंत तुम्ही ह्याच्या अगोदर कदाचित गोल लिहिले पण असतील पण अप्रोप्रिएट ऍक्शन नाही घेतलं, फोकस ऍक्शन नाही घेतलं. आपल्याला जर दगड फोडायचा असेल तर हातोडी आणि छिना घेऊन मारावंच लागेल ना. मग टर्नओव्हर वाढवण्यासाठी मार्केटिंग करावी लागेल, सेल्स करावा लागेल. 2च गोष्टी करायच्या असतात, मार्केटिंग आणि सेल्स. आणि जर तुमचा रिलेशनशिप बिझनेस आहे, जसा माझा तो धंदा आहे तो रिलेशनशिप बेस आहे, तर मला मॅक्सिमम लोकांबरोबर रिलेशन वाढवावे लागते. मग तुम्हाला माहिती असलं पाहिजे की तुमचा जो विजन आहे, तुमचा जो गोल आहे, तो गोल अचीव्ह करण्यासाठी काय करावं लागेल. नाही मला गाडी घेणं माझा गोल आहे, मग पैसे लागणार, मग पैसे तुमच्यासाठी काय करा. मग अल्टिमेटली येऊन टर्नओव्हरवरती थांबणार आहोत. टर्नओव्हर वाढला की आपण सगळे बिझनेसवाले आहोत ना, बाकी सगळं ऑटोमॅटिकली मॅनेज होते. त्यामुळे कन्फ्यूज नका राहू. आपला एकच गोल आहे, म्हणजे माझ्या साईडने एकच गोल आहे, आपल्याला टर्नओव्हर वाढवायचं. तुम्ही हेल्थचा गोल पण ठेवू शकता की आय वॉन्टेड टू रेड्यूस 5 kg. दॅट कॅन बी अ गोल. पण त्याचा माझा आता फोकस नाही. ह्या बॅचचा फोकस होप आहे, ह्या बॅचचा सेकंड फोकस रेव्हेन्यू आहे, टर्नओव्हर, सेल्स, टॉप लाईन. मग ऍक्शन्स लिहायचे आपल्याला. खूप ऍक्शन्स आपण लिहिणार आहोत. ऍक्शन माणूस कशा घेतो माहिती, म्हणजे तुम्ही सकाळी ब्रश करताना रोज ऍक्शन घेताना, ती डेंटिस्टकडे जायला लागू नको, दात टिकवण्यासाठी आपण रोज काय करतोय, ब्रश करतोय. तुमच्यामधले बरेच लोक हेल्थ कॉन्शियस आहेत, काही लोक नाही आहेत. हेल्थ कॉन्शियस लोक जेवण मापातच खातात आहे. तुम्ही आता वॉच करताय तुम्ही किती काप घेताय, किती कोलेस्ट्रॉल घेताय. काही लोक योगा करतात, काही लोक वॉक करतात. म्हणजे तुम्ही कॉन्शियस आहात हेल्थला घेऊन. तुम्ही तेवढे तास झोपताय, स्वतःला आराम देताय, तुम्हाला माहिती आहे कधी ब्रेक घ्यायचा आणि कधी काम करायचं आहे. म्हणजे एकदमच अनकॉन्शियस लोकांबरोबर मी नाही बोलत आहे, सेमाय कॉन्शियस आहोत आपण. आपण अल्ट्रा प्रो कॉन्शियस झालो पाहिजेत. म्हणून आपल्या ज्या ऍक्शन्स असतील ना त्या आपण डिझाईन करायच्या आहेत. आणि ऍक्शन शुड बिकम हॅबिट. म्हणजे ऍक्शन करताना आपल्याला त्रास नाही झाला पाहिजे. सुरुवातीला योगा करताना त्रास होणार, सुरुवातीला वॉकिंगला गेला तर त्रास होणार, सुरुवातीला बेंडिंग करताना त्रास होणार, सुरुवातीला कमी चवीचं, कमी मसाल्याचं, कमी तेलाचं जेवण खायला त्रास होणार. सुरुवातीला तेच होतं, कमी साखरेचं खायला सुरुवातीला त्रास होणार. तसा सुरुवातीला सेल्स करताना, मार्केटिंग करताना, टीम बिल्डिंग करताना, सिस्टम इम्प्लिमेंट करताना, एखादी गोष्ट नवीन करताना, माझा ऐकून घेताना त्रास होणार. कारण की ट्रान्झिशनल मध्ये आहात तुम्ही. कशामध्ये आहात, ट्रान्झिशनल. म्हणजे किड्याचा बटरफ्लाय बनतोय आता, कॅटरपिलरचा बटरफ्लाय बनतोय. मग ते पंख फडफड करताना तो त्रास होणार. तेवढा ऍक्सेप्ट पण करा. काहीतरी चेंज करताना, पॅटर्न चेंज करताना, आम्ही तुमचा बसायचा पॅटर्न, उठायचा पॅटर्न, बोलायचा पॅटर्न सगळं चेंज करणार. मग आम्ही चेंज करतो तर तुम्ही पण चेंज करा. सकाळी तुम्ही आलात त्यावेळी वेगळ्या पॅटर्न मध्ये होतात, ब्रेकफास्ट वेगळ्या पॅटर्न मध्ये, बाहेर वेगळ्या पॅटर्न मध्ये, आता वेळ. आम्ही दर 1 तासाने तुमच्या बॉडीला आणि माइंडला झटका देण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही गेसच नाही करू शकत नेक्स्ट काय असेल. काय माहिती, आपण परवाचा सेशन भगवा चौकात उभारून घेऊ.
तुम्ही आम्हाला प्रेडिक्ट नाही करू शकत, आम्ही अनप्रेडिक्टेबल आहोत. बिझनेस पण तसाच आहे. पण तरी पण होल्ड करायचं, कोर हलला नाही पाहिजे. आपला कोर जो आहे ना तो हलला नाही पाहिजे, काही होऊ दे आयुष्यामध्ये. मग आपल्याला ऍक्शन्सला इम्प्लिमेंट करायला काही रिसोर्सेस लागतील. रिसोर्सेस म्हणजे मॅन, मटेरियल, मशीन, आणि हे सगळं आणायला मनी. 4M, मॅन, मटेरियल, मशीन, हे रिसोर्सेस झाले. ते आणायला मनी लागते. मग तर पैसा कमवायचा असतो किंवा बॉरो करायचा असतो किंवा इन्व्हेस्टर घ्यायचा असतो. 3च प्रोसेस. एक तर कमवा तुम्ही स्वतः, बेस्ट तोच आहे, स्वतःचा कमवलेला पैसा. नसेल तर घरच्यांकडून घ्या, फॅमिलीकडून घ्या, दागिने वगैरे असतील घरात तर ते गोल्ड लोन घ्या. नंतर मग बँकेकडून तर तुमचे बॅलन्स स्ट्रॉंग असतील तर ODCC, लॉंग टर्म लोन, अनसिक्युअर्ड लोन. बरंच तुम्हाला किती पैसे पाहिजेत हे तरी सांगा. सेल्स वाढवायला काय काय लागणार आहे ते सांगा तरी. उगाच नाही 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 म्हणून कशाला. कदाचित अर्ध्यापेक्षा जास्त गोष्टी आपल्याकडे आहेत, आपण त्या आहेत त्या वापरल्यात का आतापर्यंत? आहेत तेवढे सगळे कॉन्टॅक्ट वापरलेत का? मार्केटिंगमध्ये 3 टाईप असतात, नो कॉस्ट, लो कॉस्ट आणि हाय कॉस्ट. तुम्हाला जेव्हा आम्ही बोलतो ना मार्केटिंग करा, तुम्हाला डायरेक्टली हाय कॉस्ट वाला आठवतं. एक नो कॉस्ट मार्केटिंग पण असते, झिरो कॉस्ट मार्केटिंग असते. दॅट इज पर्सनल रेफरन्सेस. तुम्ही स्वतःचा प्रोडक्ट घेऊन त्या सगळ्यांकडे गेलाय का आतापर्यंत? मार्केट फिरलाय का जसं फिरतो सेल्समॅन? मग सेल्स कसा वाढेल? मग नो कॉस्ट वरून चालू करूया, मग लो कॉस्ट वरती जाऊया, आणि मग हाय कॉस्ट विचार करून करूया. म्हणजे पैसे येतील की नाही ते प्रॉपर अनालिटिकल करून टाकायचे असतात. मग इंस्टाग्राम वरती ऍड, युट्यूब वरती ऍड, ते सगळं करूया ना, नंतर करूया. पहिलं फुकटचं जे त्याच्यातून तरी काढून घेऊया. मग रिसोर्सेस काय काय लागणार आहेत, लोक किती लागणार आहेत, प्लेस किती मोठं लागणार आहे, मशीन्स कोणत्या कोणत्या लागणार, ते रिसोर्सेस मध्ये लिहायचे आहेत. आणि मोठा मोठी तुम्हाला कॉस्ट, म्हणजे हे सगळं बॉरो करायला किंवा एक अंदाजे मला 50 लाख 25 लाख एवढे लागतील. मग तेवढे अरेंज कुठून होतील? इथे तुम्हाला प्रेझेंटेशन द्यायचे आहेत रिसोर्सेससाठी. त्यानंतर तुमचे सॉर्ट लिहायचे. तुम्हाला सॉर्ट हा वर्ड तुम्ही ऐकलेला आहे. स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी अँड थ्रेट. तुम्हाला माहिती असलं पाहिजे तुमची स्ट्रेंथ काय. माझी स्ट्रेंथ बोलायची आहे, मी बोलू शकतो. माझी स्ट्रेंथ टॅली आणि ते दिवसभर कम्प्युटरवरती बसून काम करायची माझी स्ट्रेंथ नाही, ती माझी विकनेस आहे. तुम्ही मला कम्प्युटरवरचं काम लावलं मी नाही करू शकत, त्यासाठी मी टीम ठेवलेली. तुम्ही मला फिरायला सांगा, बोलायला सांगा, जेवण देऊ नका, पाणी देऊ नका, मी दिवसभर असा चालू राहू शकतो. ही माझी स्ट्रेंथ आहे. मग मी कोच बनवू शकतो असं मला क्लिअर झालं, म्हणून मी बिझनेस 2.0 लॉन्च केला. आणि त्याचा एक इकॉनॉमी, त्याचा एक एन्व्हायरमेंट असावा म्हणून गुरुकुल चालू केलं. 2018 पासून आम्ही तुमच्या लोकांसाठी रेडी होतोय. 2025 आला आम्हा लोकांना रेडी होण्यासाठी. आज जे तुम्हाला खूप सोपं वाटतंय, हा बेंच पण आम्हीच बनवलाय, ह्याची प्लाय आम्ही ठोकली, हा कार्पेट आम्ही लावलेला आहे, हे बॅनर आम्ही चिटकवलेले आहे. म्हणजे इथे रिसोर्सेस नव्हते, आम्ही क्रिएट केले. सिंपल आहेत पण क्रिएट केले. आता 3 एकर जागा घेतलेली आहे. हा प्रोग्राम ऍक्च्युली हसूरवाडीला व्हायचा होता. आम्ही वाट बघत होतो की लँड बनावी. आता 2-3 जण आपल्यावर आलेले आहेत, पराग सर पण तिथे येऊन गेलेले आहेत, बाकी तुम्ही पण कधी ना कधी तिकडे पाय लावूया आपण. मेन तुमचा बिझनेस तिकडे बनणार आहे, कारण की तिकडे तुम्हाला आम्ही विड्रॉ करणार आहोत तुमच्या डेली लाईफमधून. आता मी तुम्हाला चार्जअप केलंय. आता तुम्ही जाणार आहात आपल्या ऑफिसमध्ये, फोन चालू होणार, 50 फालतू मेसेज आलेले असणार, 50 कॉल आलेले असणार, आणि तुम्ही समाजसेवा करायला मोकळे होणार. धंदा करायचा राहून जातो त्याच्यामध्ये. तिकडे आम्ही तुम्हाला विड्रॉ करून घेऊन जाणार आहोत, पण ती फॅसिलिटी अजून ओपन नाही झाली. माझी इच्छा आहे की आपण सगळे मिळूनच, तोपर्यंत मला मार्केटमध्ये माझं नाव क्रिएट करायचं आहे. म्हणून बॅच 1 इज इम्पॉर्टंट. कारण की माझे सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्ही आहात. मी जाऊन कसं जगाला सांगू की मी चांगला मी चांगला मी चांगला. मग जसं मी करतोय तसं तुम्हाला वर्ड ऑफ माउथ आपण ज्याला बोलतो, जो झिरो कॉस्ट मार्केटिंग असते, ती तुम्हाला पण करायचं की तुमचा कस्टमर, तुमचा युजर मार्केटला जाऊन सांगेल. मर्सिडीजची ऍड मर्सिडीज नाही करत, आयफोनची ऍड आयफोन नाही करत, किंवा खूप कमी करतात. जो युजर आहे ना तोच जगाला सांगत असतो, किंवा जो इमॅजिनरी युजर आहे ना, म्हणजे ज्याने अजून आयफोन घेतलेला नाहीये ना, तो सांगत असतो की अरे मेरे को आयफोन लेने का, मेरे को मर्सिडीज लेने का. म्हणजे एकतरी इमॅजिनरी युजर किंवा रिअल युजर तोच वर्ड ऑफ माउथ फिरवत असतो मार्केटमध्ये, आणि त्याने प्रोडक्ट इस्टॅब्लिश होतो. त्या सगळ्या थेरीज आहेत, कॉम्प्लेक्स आहे, जाऊ देत. तुमची स्ट्रेंथ, विकनेस तरी तुम्हाला माहिती असली पाहिजेत, आणि तुमच्या प्रोडक्टला मार्केटमध्ये अपॉर्च्युनिटी काय, तुमच्या प्रोडक्टला मार्केटमध्ये थ्रेट काय. जसं ई कॉमर्स तुमच्या सगळ्यांना थ्रेट आहे, मेजॉरिटी लोकांना, मग सर्व्हिस असो किंवा गुड्स इंडस्ट्रीमध्ये असो. जो ई कॉम स्वस्तात देऊ शकतो ना, तेवढ्या स्वस्तात तुम्ही कधीच नाही देऊ शकत. इम्पॉसिबल आहे, कारण की ते लोक त्या क्वांटिटीला खेळतात आहेत ना.
ती क्वांटिटी आपण प्लेस नाही करू शकत गडिंग्लज मार्केटमध्ये. इथे ई कॉमर्स आला ना 50% लोकांचे धंदे गॉन. मग आपल्याला एक तर आपला स्वतःचा ई कॉम आणायचं आहे किंवा कॉम्पिटेटिव्ह मार्केटमध्ये आपण स्ट्रॅटेजीज कोणत्या अप्लाय करू शकतो त्या बघायच्या. किंवा जर आपल्याला माहिती असेल तीनच वर्ष माझ्याकडे उरले त्याच्यात ह्या धंद्यातून सगळं खेचून काढायचं, तर 3 वर्षामध्ये तो पूर्ण ज्यूस त्याच्यातून काढायचा आणि ऑल्टरनेटिव्ह धंदा बॅकसाईडला उभा करायचा. तुम्हाला माहिती असला पाहिजे तुमचा धंदा कधी बुडणार आहे. तुम्हाला ऑल्टरनेटिव्ह लगेच रेडी करावा लागणार आहे किंवा ह्यालाच मॉडिफाय करावा लागणार. ते तुम्ही सांगणार आहात, म्हणजे बॅचमध्ये आपण ओपन डिस्कशन करणार आहोत. तर तुम्ही शॉर्ट लिहा. राहिली ॲक्शनची गोष्ट. ॲक्शन्स आर आउटकम ऑफ हॅबिट. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी किंवा तुम्ही बोलताना प्लीज मला पण तुमच्या साईडला इन्क्लूड करा. आपण असं नाही बोलू शकत की आपण सगळ्यांनी, म्हणून मी तुम्ही बोलतोय, तेवढी भाषेचा प्रॉब्लेम आहे. नाहीतर मी पण तुमच्यामधलाच एक आहे, मी पण स्टुडंटच आहे, फक्त माझ्या हातामध्ये माईक आहे. आपण सगळ्यांनी आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही बॅड हॅबिट डेव्हलप केलेले आहे. जसं सोशल मीडियावरती आपण खूप असतो, युजर ऑफ सोशल मीडिया, तर तो एक बॅड हॅबिट आहे. आपण न्यूजपेपर वाचतो, बॅड हॅबिट आहे. गुड हॅबिट नाही आहे न्यूजपेपर वाचतो, बॅड हॅबिट आहे. आपण काही एक टोळी बनवलेली आहे, त्या लोकांबरोबर आपण आपला फुल टाइमपास करतो, बॅड हॅबिट आहे. आपल्याकडे एक फॅमिली आहे, त्यांच्यावर आपण खूप वेळ वाया घालवतो, बॅड हॅबिट आहे. काही तुम्ही एम्प्लॉई जमा केले, त्यांनाच तुम्ही त्यांची दररोज आई बहीण करत असता, बॅड हॅबिट. आपण खूप बॅड हॅबिट डेव्हलप केली. आपण गधा मजुरी करतो, बॅड हॅबिट आहे. आपण सगळ्यांनी आहे ना खूप सारे बॅड हॅबिट डेव्हलप केलेले आहेत. आता आपल्याला गुड हॅबिट डेव्हलप करायचे. आम्ही 2 गोष्टींवरती फोकस आहोत, हेल्थ आणि वेल्थ. त्यासाठी काही हॅबिट डेव्हलप करावे. हॅबिट म्हणजे समजलं ना, ज्या ऍक्शन ऑटोमॅटिकली होतात. म्हणजे ऑटोमॅटिकली उठल्यानंतर तुम्ही बसलेच पाहिजे 5 मिनिटं. जी पोश्चर आम्ही तुम्हाला शिकू किंवा जो तुम्हाला आवडेल, हॅबिट असला पाहिजे की हे जर बुक लिहिली नाही ना तर तुम्हाला झोप नाही आली पाहिजे. एक दुसरा हॅबिट काय माहिती आहे सर, विसरलो दिनचर्या लिहायची. अनकॉन्शियसली जगताय मग तुम्ही विसरलात म्हणजे, कारण की हे तुम्हाला जागा कर. हा तुमचा जसं मुलाचा हे असतो ना, पास फेलचा रिपोर्ट असतो, तसा हा रिपोर्ट आहे. मग तुम्हाला किती हॅबिट लिहायचे, तर 15 हॅबिट लिहायचे. तुम्ही तिकडे बघू शकता पुढे. पुन्हा ह्याच्यामध्ये नका लिहू, आमच्या बरोबर व्हॅलिडेट करा आणि नंतर लिहायचे. पण तुम्हाला आता 1 हप्त्यामध्ये हे सगळं भरायचं कसं ते लिहायचं कच्च्या कागदावरती. इथे आल्यानंतर आपण ते पक्का करणार आहोत. ग्रोथ हॅबिट म्हणजे ज्याने तुमचा सेल्स आणि प्रॉफिट वाढणार, तो ग्रोथ हॅबिट. मग असं काय करू की माझा ग्रोथ होईल? मग सेल्स आहे, मार्केटिंग आहे, ते करायचंय तुम्हाला. प्रोडक्ट नवीन लावायचे, ऑफिसचं स्ट्रक्चर चेंज करायचं. मला नाही माहिती तुम्हाला काय करायचंय, पण हे हॅबिट्स आहेत. हॅबिट हे तुम्हाला हॅबिट म्हणजे काय, सवय. ओनली गुड हॅबिट कॅन रिप्लेस बॅड हॅबिट. बॅड हॅबिट आपण आतापर्यंत लावून घेतलेले आहेत. आता तुम्हाला लिहायचं आहे आणि गुड हॅबिट चालू करायचे. 1 हप्ता जगायचं आहे ते हॅबिट आणि नंतर आपल्याला सांगायचं की त्याच्यामध्ये काय चॅलेंज झाले. मग सकाळी जर लेट उठत असाल तर लवकर उठायला चालू करा. चेंज द हॅबिट टू चेंज द लाईफ. मग गुड हॅबिटमध्ये पहिला आहे ग्रोथ हॅबिट, दुसरा आहे मॅनेजमेंट हॅबिट. गेल्या मी माझ्या सर्व एम्प्लॉईजला विचारणार काय केलं, काय करायचं आहे, आज आपल्याला ग्रो करायची कंपनी, आज आपण हे सगळं करूया. आणि डे एंडला पुन्हा त्यांचा रिव्ह्यू करून घ्यायचा, काय झालं आज दिवसभरामध्ये. इट कॅन बी हॅबिट. मॉर्निंग मीटिंग, इव्हनिंग मीटिंग, पण रोज मी मीटिंग घेणार. मी माझी बॅलन्स शीट रोज चेक करणार घरी जायच्या अगोदर की माझा कॅश बॅलन्स किती आहे, रिसिवेबल किती आहे, पेएबल किती आहे. मला जर येत नसेल तर मी माझ्या अकाउंटंटला सांगून ठेवणार की मला हे 3 नंबर रोज तुला पाठवायचे आहेत. प्रॉफिट, सेल्स, प्रॉफिट, रिसिवेबल, पेएबल, कॅश बॅलन्स. 5-6 नंबर बिझनेसचे आले की झालं आपल्याला. MIS म्हणजे कुठे तुम्हाला खूप मोठा असा कॉम्प्लेक्स फॉर्मॅट बनवून हवा आहे. मग तुमचे काही मॅनेजमेंट हॅबिट म्हणजे जो धंदा आपण मॅनेज करतो ना दिवसभर, जी गधा मजुरी करतो ते मॅनेजमेंट हॅबिट, ते पण करावं लागणार आहे. आणि पर्सनल हॅबिट म्हणजे तुमचं हेल्थ आणि योगा आणि मेडिटेशन, वॉटर, वॉकिंग. नसेल तर चालू करा. सवयीने माणूस बनतो. असे 15 हॅबिट तुम्हाला करायचे आहेत. पेज टर्न करा. आणि हा हॅबिट ट्रॅकर आहे. आपण हॅबिट जेव्हा चालू करणार आहोत ना, म्हणजे ज्या दिवशी तुम्ही GH1 केला म्हणजे ग्रोथ हॅबिट 1 ज्या दिवशी केलं त्या दिवशी टिक करायचं, त्या दिवशी नाही केलं त्या दिवशी डॅश ठेवायचं आहे. आणि महिना संपल्यानंतर बघायचं आहे मी ग्रोथ हॅबिट पूर्ण 31 डेजमध्ये किती वेळा केलं. मग जर तुम्ही 30 दिवसामध्ये फक्त 5 दिवस जर सेल्स केलेला आहे तर तेवढा सेल्स भेटणार ना. 25 डे तर तुम्ही सेल्स केलाच नाही, मग होणार कसा. योगा जर 5च दिवस केला तर बॉडी तेवढीच बेंड होणार ना. जर 31 डेज केलं तर ऑब्विसली मग स्वतःचे पाय स्वतः माणूस पडू शकतो.
आपण जर स्वतःचे पाय नाही पडू शकत म्हणजे आपली बॉडी बेंड होत नाहीये. डे 1 ला नाही होणार, 31 डेला होऊ शकते. 31 डेज रोज प्रॅक्टिस करावी लागेल. तर असं आपल्याला 90 डेजचा ट्रॅकिंग ठेवायचा आहे. हा ट्रॅकिंग तुम्हीच ठेवणार आहात. स्टार्ट झाल्यानंतर, हे सगळं बॅच चालू केल्यानंतरच आहे हे. तुम्हाला आता सांगतो कारण की ह्याचा होमवर्क तुम्हाला आता पूर्ण हप्ताभर करायचा आणि मला मंडेला येऊन सांगायचं की हे प्रॉब्लेम्स आहेत किंवा म्हणजे ह्याच्यामुळे हे पॉसिबल नाहीये. त्याच्या पुढे तुम्हाला जीओटी, एमओटी आणि पीओटी लिहायचं आहे. जीओटी, एमओटी, पीओटी असे 3 बघा टास्क आहेत. टास्क म्हणजे जे पेंडिंग गोष्टीच्या तुम्ही करायच्या आतापर्यंत ठरवलंय असं की हे करतो ते करतो, माइंडमध्ये खूप आहे तुमच्या, पण कुठे कागदावरती नाही लिहिली. ही टू डू लिस्ट आहे. टू डू लिस्टचा प्रॉब्लेम काय माहितीये, तुम्ही जेव्हा टू डू लिस्ट लिहिता ना त्याच्यासमोर ड्यू डेट नाही टाकत की ह्या तारखेच्या अगोदर ते झालं पाहिजे. जसं अमोल सरांचा आता 20 तारखेला लॉन्च होता, मग ड्यू डेट झाली ती. मग त्या अगोदर मला 50 लोकांची आयफिन करावी लागली तरी मी करणार, पण माझी बिल्डिंग मी कंप्लीट करून घेणार. माणूस ड्यू डेट ने बनतो. ज्याला ड्यू डेट नाही आहे ना, माझी टीम काम करते 7 तारखेच्या अगोदर टीडीएस भरते कारण की ड्यू डेट आहे. 11 तारखेच्या अगोदर R1 जातो, जीएसटी R1 जातो कारण की ड्यू डेट आहे. 20 तारखेच्या अगोदर दर महिन्याला जीएसटी पे होतो कारण की ड्यू डेट आहे. 31 जुलैला इन्कम टॅक्सची ड्यू डेट असते, ती वाढवली त्यांनी 15 सप्टेंबर केली. 31 जुलै असते सगळे इन्कम टॅक्स 31 जुलैच्या आत फाईल झाले असते. आता 15 सप्टेंबर केली गव्हर्नमेंट. आता काय होणार सांगा, जुलै महिन्यामध्ये रिटर्न होणार की सप्टेंबरला होणार? सप्टेंबर. म्हणजे ड्यू डेट वाढली ना, ड्यू डेट जर पुढे गेली ना, इथं ड्यू डेट नसेल तर माणूस कामच नाही करणार. आणि ड्यू डेट जेवढी लांब ठेवणार तुम्ही तेवढ्या लेट सक्सेस अचीव करणार. मग तुम्हाला माहिती आहे की ह्या 2, 3, 4 गोष्टी केल्याने मला सक्सेस भेटणार आहे, मग त्याची ड्यू डेट खूप लांब नका ठेवू, ती लगेच ठेवा आणि इमिजिएटली ऍक्शन घ्यायला चालू करा. हा मीटिंग तुमच्या पेंडिंग आहे. आपल्या गडिंग्लजकरांचा प्रॉब्लेम सांगतो. कस्टमर वाट बघतोय तुमची, तुम्ही जात नाही आहात कारण की तुम्ही आळशी झालाय. वर्किंग आवर्स वाढवा ना, सकाळी 6 वाजल्यापासून मीटिंग चालू करा. माझा तर तुमच्या सगळ्यांच्या बरोबर 1 to 1 पण करायचं आहे. माझे स्वतःचे कोर्सेस चालू आहेत. माझे व्हर्च्युअल 1 to 1 असतात. माझे कस्टमर पण येणार आहेत. ITRचा सीझन चालू झाला, धंदा पीकला असणार आहे आता. तरी पण मी तुम्हाला सगळ्यांना वेळ देणार आहे. मॅनेज करावा लागतं कारण की हा ग्रोथ ओरिएंटेड टास्क आहे. आम्ही पोस्टपोन नाही करू शकत. बाकी सगळं पोस्टपोन करतो. कन्स्ट्रक्शन साईट 15 दिवस लेट झाली, चालू देत आता, काय नाही करू शकत मी. पण ही बॅच जुलैच्या आत संपलीच पाहिजे. तर ऑगस्टचे माझे काही टार्गेट्स आहेत तुमच्या लोकांना देण्याचे, ते कम्प्लीट होतील. 2.0 संपला तर 3.0 लॉन्च होईल. असं बरंच काय काय मला करायचं. तुम्ही पण ठरवा की तुमचे टास्क आहे. 3च प्रकारचे. डेंटिस्टकडे जायचं, किती दिवसापासून पेंडिंग ठेवलंय? ब्लड टेस्ट करायला जायचं, किती दिवसापासून पेंडिंग ठेवलंय? घर रिपेअर करायचं, किती दिवसापासून पेंडिंग ठेवलंय? प्लंबिंगचं एक एक काम जे तुम्हाला कळतं ना, हे पेंडिंग आहे. व्हिजिटिंग कार्ड बनवायचे, PPT बनवायची आहे, 1 मिनिट प्रेझेंटेशन बनवायचं आहे, व्हिडिओ सोशल मीडियावरती अकाउंट बनवायचं आहे, गुगल मॅप बिझनेसवरती बिझनेस नाही आहे. तुम्हाला जे आठवत जातं, एकतर जीओटी असणार, एमओटी असणार, नाही तर पीओटी असणार. तिघांमध्ये डिवाइड करा आणि त्याला ड्यू डेट द्या. त्या ड्यू डेटच्या अगोदर कमिटमेंट असली पाहिजे तुमची, कंप्लीट करणार आहे. आणि इथे पहिली 5 पानं सोडायची. 1, 2, 3, 4, 5 दिनचर्याची 5 पानं सोडायची आहेत. आणि आजपासून इथे तुम्ही दिनचर्या लिहायला चालू करायचं. आजपासून पेज नंबर 6 पासून. मग दिनचर्या म्हणजे नक्की काय? तर सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही काय करता हे मला कळालं पाहिजे. जसं आज सगळे सकाळी 7 वाजता इथे पोहोचलेत, म्हणजे उठले असतील 5-5:30च्या रेंजमध्ये, किंवा काही 6 लोक असता उठले असतील. मग त्यांनी लिहायचंय 5च्या समोर लिहायचं स्लीपिंग, झोपलो होतो. 7 वाजल्यापासून बॅच मध्ये आलो. मग आज काय काय केलं? 7 ते 8 आपण मोठी काय केलं? योगा केला, मेडिटेशन केला, मग आरती केली, मग नाश्ता केला. इथे तुम्हाला तासाच्या समोर ते लिहायचंय. प्रत्येक तासाचा तुमच्याकडे हिसाब असायला पाहिजे रात्री 11 वाजेपर्यंत. त्याच्या बाजूला काही कॉलम आहेत बघा. सेल्स ऑफ द डे. तुम्ही आज किती सेल्स केला? सेल्स. कारण की फोकस कशावरती आपला? सेल्स. रोज सेल्स झाला पाहिजेत ना. पहिला सेल्स रोज झाला पाहिजेत की नाही? आज दुपारपर्यंत सेल्स नाही झाला, बेचैनी वाटली पाहिजेत की नाही थोडीशी अशी? हा सेल्सच नाही झाला किंवा मनासारखा नाही झाला. मग तुम्हाला वाटत नाही का 10 कस्टमरला फोन करावा, भेटायला जावं, कुठेतरी ऑर्डर उचलायला जावं, लंच स्किप करा ना एक दिवस? तुम्ही डेस्परेट असले पाहिजे सेलसाठी. सेल्स असा खुर्चीवरती बसून राजासारखा नाही होत. हंटिंग आहे तो, हंटिंग. चपळ राहायला पाहिजे माणसाने. मग सेल्स ऑफ द डे. त्याच्यानंतर ट्रेनिंग. रोज मी तुम्हाला काही ना काही ट्रेनिंग देणार आहे. आज मी काय काय ट्रेनिंग दिली तुम्हाला माहिती आहे?
काय 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 शिकवलं मी तुम्हाला आज? थोडा योगा शिकवला, थोडं शांत बसायला शिकवलं, ब्रिदिंग ऍक्टिव्हिटी शिकवली थोडीशी, तुम्हाला सांगितलं जाऊन कुठेतरी दिवा लावून बसायचं आहे. मग इथे जर जागा नसेल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने लिहा. आता जीओटी एमओटी पीओटी कसा लिहायचं ते सांगतो. विजन फॉर्मेशन हे काय एका दिवसामध्ये होणार आहे का मला सांग? हे मी जेवढ्या फास्ट बोलतो तेवढ्या फास्ट होणार असेल असं असेल तर मग एक आयुष्य खूप इझी झालं असतं ना. मग बिझनेस 2.0 लाच मी थांबलो असतो ना. 3.0 4.0 नसता डिझाईन केला मी. ट्रेनिंग लर्निंग ह्या तुमच्या, ट्रेनिंग बाहेरून शिकता तुम्ही, लर्निंग तुमच्या असतात. धडे धडे आयुष्याचे धडे. मला काय शिकलो, मी काय शिकलो ते तुम्हाला तिथे लिहायचं. एका शब्दामध्ये लिहा, किंवा हा जो लेफ्ट हँड साइड आहे तो पूर्ण ब्लँक आहे. प्रत्येक पेजचा लेफ्ट हँड साइड ब्लँक आहे. तिथे तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता. आज जे काही शिकला त्याची समरी तुम्ही तिथे लिहू शकता. पुढे तुम्ही चॅलेंज, रोज तुम्हाला काही ना काही चॅलेंज येणार आहे, तर रोज तुम्हाला सोल्युशन शोधायचं आहे. तुमच्या बिझनेसमध्ये रोज छोटे मोठे चॅलेंज येतात, त्याचं रोज तिथे सोल्युशन लिहायचं. 90 डेज नंतर हे तुमच्या बिझनेसचं मॅन्युअल बनणार आहे. त्याच्यातूनच आपण सगळा तुमचा चॅट जीपीटी वगैरे यूज करून आम्ही फॉर्मॅट बनवणार, एसओपी बनवणार आहोत की हे चॅलेंज आले तर हे करायचं. म्हणजे तुम्ही कोणाला तरी काम देताना त्याला अगोदर जर सांगितले बाबा आपल्या धंद्यामध्ये हे 15 चॅलेंज येतात आणि हे त्याचे 15 सोल्युशन्स आहेत, तर तुमचा लोड कमी होईल ना, कारण की तुम्हाला फ्री करायचं आहे मला. मग तुमचे चॅलेंजेस धंद्यातले मला माहितीच नसतील तर मी तुम्हाला फ्री कसा करणार? म्हणून चॅलेंजेस आणि सोल्युशन्स लिहायचे आहेत. रोज थोडा वेळ योगा मेडिटेशन करायचं. किती वेळ केला ते तिथे लिहायचं आहे. 11,000 स्टेप झाल्या पाहिजेत. तुमच्याकडे जर मोबाईलमध्ये ॲप नसेल तर तो ॲप वगैरे डाउनलोड करून घ्या. स्टेप्स, चालायच्या स्टेप्स, वॉकिंग स्टेप्स किती झाल्या पाहिजेत रोज? 11,000. नसतील झाल्या तर फोनवरती बोलताना बसून नाही बोलायचं, उभा राहून बोलायचं. 11,000 स्टेप वेगळे. चालायला जायची गरज नाहीये. विचार करताना माणूस चालत विचार करू शकतो. मी शिकवताना चालत शिकवू शकतो, बसून पण शिकवू शकतो, पण मी आय चूज टू वॉक, कारण की माझे 11,000 कव्हर झाले पाहिजे. आम्ही आता टीम मीटिंग बसून नाही घेत, आम्ही टीम मीटिंग उभा राहून घेतो, कारण की बसले की रिलॅक्स झाले. 3-3 तास मीटिंग चालतात. कोर टीमची मीटिंग आता स्टँडिंगला घेतो मी, कारण की पाय पण दुखले पाहिजेत, वॉकिंग पण झालं पाहिजे, इथे स्ट्रेंथ वाढली पाहिजे, तर अप्पर बॉडीमध्ये वाढेल ना. पहिली लोअर बॉडीमध्ये स्ट्रेंथ वाढली पाहिजे. 4 लिटर पाणी प्यायचं. तुम्ही 5चा टार्गेट ठेवू शकता, तुमच्यावरती डिपेंड आहे, पण मिनिमम 3, ॲव्हरेज 4, मॅक्सिमम 5. आणि लास्टचा प्रश्न झोपायच्या अगोदर स्वतःला विचारायचा आहे, हाऊ वॉज माय डे इन टर्म्स ऑफ माय विजन. माझा जो विजन आहे तो अचीव करायला मी आजचा दिवस जगलो का? हा असेल तर 10 आउट ऑफ 10, नो असेल तर 0, थोडं जगलो तर 2. आणि आम्हाला 1 हप्त्यानंतर कळेल की तुमचा विजनसाठी तुम्ही किती सिरियस आहात. तुमचा नक्की प्रॉब्लेम काय हा मी विचारेन ना तुम्हाला नेक्स्ट मंडे पासून. म्हणून मला नेक्स्ट मंडे पर्यंत हे लिहून हवं आहे. क्लिअर आहे काय लिहायचं आहे ते? ओके. मग आजच्या टास्क जास्त नाही आहेत, घरी जायचं आहे. जिथे तुम्ही ऑफिसमध्ये बसताय ती जागा क्लीन करून घ्यायची आहे. तुमच्याकडे क्लीन करायला लोक नसतील तर माझ्या टीमला मला बोलवा, मी घेऊन येतो. दुसरं, दिवा लावूनच बसायचं आहे. आजूबाजूला लाईट असली पाहिजेत, फायर असली पाहिजेत. तिसरं, नेगेटिव्हिटी सोडून द्या. आपले खरंच प्रॉब्लेम आयुष्यामध्ये नाही आहेत, जसे लोकांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम, खरंच प्रॉब्लेम, कोणाला कॅन्सर आहे, कोणाला काय आहे. आपले प्रॉब्लेम नाही आहेत. तुम्ही फक्त भूत बनवून ठेवले त्याचं, आणि ते पण आम्ही जाळलं आज असं समजून जावा. तुम्ही प्रॉब्लेम इथे ठेवून जाताय आज. ही एक फॅमिली, एक टीम आहे, बॅच 1 आहे. आपण सगळ्यांना एकामेकाला सपोर्ट करायचा आहे आणि एकामेकाला टर्नओव्हर कसा वाढवायचा त्याच्यावरतीच काम करायचं आहे. आपण एकामेकाचे होप आहोत. त्यामुळे जर तुमचा सेल्स झाला, जसं सॅटर्डे क्लबमध्ये डनडील टाकतो, तशी तुम्ही आमच्या ग्रुपवरती डनडील टाका की आज माझी डनडील एवढी झाली, सेल्स ऑफ द डे दिस, एंड लेट दैट बिकम द इंस्पिरेशन टू अदर बैच. तुम लोग भी डालना चालू करो. हमारे गुरुकुल का जो सेल्स का टोटल नंबर होता है, दे स्टार्ट पुटिंग ऑन नंबर्स. लाज नाही वाटली पाहिजे, प्रत्येक इंडस्ट्रीचं वेगळं आहे. माझ्यासाठी 20,000 पण सेल्स आहे. तुम्हाला नंबर वाढवायचे आहेत ना. आता चिकोडे सरांचा आपले नंबर मॅचेस नाही होणार, कारण की त्यांचा बिझनेसचा पॅटर्न वेगळा आहे. ते वेगळ्या लेवलला प्ले करतात. त्यात अमोल सर वेगळ्या लेवलला, आपण सगळे वेगळ्या लेवलला प्ले करतोय. आपल्याला लेवल वाढवायची असेल तर प्रेझेंट लेवल पहिली ऍक्सेप्ट करता आली पाहिजे. 0 असेल तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे आणि ते लिहिता आलं पाहिजे की आज मी सेल 0 केला कारण की मी आज आळशी राहिलो, माझं चुकलं, टुमॉरो आय विल डू डबल, असं काहीतरी लिहा. म्हणजे स्वतःच, आम्ही तुम्हाला पुश नाही करणार आहोत, तुम्हाला स्वतःला पुश करायचं. कारण की मी सांगितलं प्रॉब्लेम पण आतमध्ये आणि सोल्युशन पण आतमध्येच आहे. पुश युअरसेल्फ. आतून जर पुश केलात ना तर लाईफ ट्रान्सफॉर्म होते. अंड्याची स्टोरी. आणि बाहेरून जर प्रेशर टाकला आणि अंड फुटलं तर लाईफ एंड होते. आय डोंट वॉन्ट टू क्रिएट प्रेशर फ्रॉम आउटसाइड. मी ॲटमॉस्फिअर क्रिएट करतोय. प्रेशर तुम्हाला आतून टाकायचं आहे टू स्टार्ट इन बिझनेस 2.0.
I welcome all of you to Business 2.0. Let's change our business and our life together. Thank you so much, guys. Thank you so much.